Okay, friends, today we discuss in the topic elements of group number 16, 17 and 18. The next reaction, that is nothing but the reactivity towards the halogens. When you can consider the group number 16 elements, you know very well, the group number 16 having oxygen, sulfur, selenium and tellurium. When these elements can be reacts with halogens, which are halogens? That is the fluorine, chlorine, bromine and iodine. So these elements are called as the halogens. Actually they are nothing but the group number 17 elements. Okay. आता group number 16 elements reacts with ग्रुप नंबर 17 ही रिएक्शन आपल्याला घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये नंबर फर्स्ट आपल्याला एक थिंग लक्षात घ्यायची की व्हेन यू कॅन कन्सिडर हियर इफ द ग्रुप नंबर 16 एलिमेंट्स रिएक्ट्स विथ हॅलोजन्स ॲट दॅट व्हॉट हॅपन्स हियर देयर इज द फॉर्मेशन ऑफ देअर मोनोहलाइड्स. लक्षात घ्या त्यांची काय तयार होतात मोनोहलाइड्स किंवा देयर इज द फॉर्मेशन ऑफ देअर डायहलाइड्स. डायहलाइड्स म्हटलं की आपल्याला लक्षात येत आहे की तिथं दोन हॅलोजन्स असणार आहेत किंवा देयर इज द फॉर्मेशन ऑफ देअर टेट्राहलाइड्स. ओके टेट्राहलाइड्स अँड फॉर्मेशन ऑफ देअर हेक्साहलाइड्स. अशा चार टाइपचे आपल्याला हलाइड्स मिळतात इथं. ओके ग्रुप नंबर 16 एलिमेंट्स विथ दॅट आर नथिंग बट द विथ हॅलोजन्स. आता आपल्याला क्लिअर करायचं आहे फेन ऑक्सिजन कॅन बी रिॲक्ट्स विथ हॅलोजन ॲट दॅट टाइम एक्सेप्ट फ्लोरीन. हे सेंटेन्स आपण वापरलंय. ऑल इलेमेंट कॅन बी फॉर्म्स देअर ऑक्साइड्स. म्हणजे ऑक्सिजन प्लस क्लोरीन घेतलं क्लोरीन ऑक्साइड, ऑक्सिजन प्लस ब्रोमीन घेतलं ब्रोमीन ऑक्साइड, ऑक्सिजन प्लस आयोडीन घेतलं आयोडीन ऑक्साइड अँड दॅट ऑक्साइड्स आर नथिंग बट द ऍसिडिक इन नेचर दॅट आर कॉल्ड एज द ऑक्झो ऍसिड्स. बरोबर. ऑक्सिजन प्लस फ्लोरीन घेतलं तर देयर इज द फॉर्मेशन ऑफ फ्लोराइड OF2 दॅट इज नथिंग बट द ऑक्सिजन डायफ्लोराइड. आणि म्हणून आपण ऑक्सिजनला इथून कॅन्सल करूया कारण बाकीकडे आपल्याला हलाइड मिळत नाहीत, आपल्याला त्याची काय मिळतात ऑक्साइड्स मिळतात. ओके आता आपण नंबर फर्स्ट वन सल्फर कॅन बी रिॲक्ट्स विथ फ्लोरीन. समजून चला. इन केस ऑफ दॅट वन देयर इज द फॉर्मेशन ऑफ सल्फर मोनोफ्लोराइड. म्हणजे काय येणार आहे तर तिथं एक सल्फर आणि एक फ्लोरीन असं येईल किंवा सल्फर आणि एक क्लोरीन तर मोनोक्लोराइड सल्फर मोनोक्लोराइड. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची मोनोक्लोराइड मध्ये दॅट मोनोक्लोराइड्स आर स्टेबल इन देअर डायमर फॉर्म. कधीही मोनोमर फॉर्म मध्ये ते स्टेबल नाहीयेत आणि म्हणून ऍक्च्युली SF नसतं तिथं काय येतं S2F2 या यू कॅन से S2Cl2 या यू कॅन से सेलेनियम मोनोक्लोराइड Se2Cl2. म्हणजे ही सगळी मोनोक्लोराइड जी आहेत का नाही किंवा मोनोहलाइड्स आहेत दे आर स्टेबल इन देअर डायमर फॉर्म. ओके आता डायहलाइड म्हणजे काय होणार तर फ्रेंड्स सल्फर कॅन बी रिॲक्ट्स विथ फ्लोरीन देयर इज द फॉर्मेशन ऑफ SF2 सल्फर डायफ्लोराइड. If the sulfur can be reacts with chlorine, there is the formation of HCl2 sulfur dichloride. Yeah, when you can consider tellurium can be reacts with chlorine at that time there is the formation of TCl2 tellurium dichloride. Okay. जर का टेट्रा आपण घेतलं तर आपल्याला माहिती आहे टेट्रा मीन्स दॅट आर नथिंग बट द 4. लक्षात घ्या. म्हणजे आता काय येईल सल्फर आणि 4 फ्लोरीन दॅट इज नथिंग बट द SF4. या यू कॅन से सपोज फॉर एक्झाम्पल सेलेनियम टेट्राक्लोराइड SeCl4 लाईक दॅट वन. म्हणजे when you can consider here if the tetrahalides can be formed there is the formation of these compound. If you can consider the hexahalides, hexa means 6 म्हणजे इथं सल्फर हेक्साफ्लोराइड असं एक्झाम्पल येईल. थोडक्यात काय तर when these elements group number 16 elements combines with halogens at that time there is the formation of their monohalides, dihalides, tetrahalides या you can say hexahalides. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या इन मोनोहलाइड जर का आपण घेतलं तर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दिस नंबर नेक्स्ट वन दॅट इज द ग्रुप नंबर 16 एलिमेंट इट इज नथिंग बट द +1. लक्षात आली का बघा का तर 2 फ्लोरीन आहेत एका फ्लोरीनची -1 2 फ्लोरीनची -2 बॅलन्सिंग साठी +2 त्याच्यामध्ये दोघ आहेत म्हणजे एकाची +1 आली. इथं मात्र किती असणार आहे इन डायहलाइड दॅट आर नथिंग बट द +2 इन टेट्राहलाइड इट इज द +4 फाईल इन हेक्साहलाइड इट इज द +6. लक्षात येतंय बाळांनो. अगदी रिएक्शन जर खरं रिएक्शनची गरज नाही तरी पण सांगतो. समजा मला S2F2 तयार करायचं म्हणजे मी काय लिहिणार सल्फर प्लस फ्लोरीन इफ देयर इज अ फॉर्मेशन ऑफ मोनोहलाइड
तर देयर इज द फॉर्मेशन ऑफ S2F2. बरोबर. बॅलन्सिंग साठी मी काय करेन, इकडे ट्वाइस करेन. लक्षात येते का बघा, S2 2 आले ना, म्हणजे ट्वाइस S प्लस F2, S2F2 आलं. समजून चला मी सल्फर, थांबा इथं लिहूया आपण, सल्फर प्लस फ्लोरीन केलं. ओके, हीच एक्झाम्पल घेऊया. आपल्याला काय मिळालं, डाय हलाइड SF2, तर याप्रमाणे येईल, एक S 2 फ्लोरीन. सपोज सल्फर कॅन बी रिॲक्ट्स विथ फ्लोरीन, देयर इज द फॉर्मेशन ऑफ SF4 टेट्राहालाइड. तर मात्र बाळांनो आता इथं ट्वाइस येईल. लक्षात येतंय का बघा. आणि जर सल्फर प्लस फ्लोरीन घेतलं F2, देयर इज द फॉर्मेशन ऑफ SF6, तर देयर इज द फॉर्मेशन ऑफ यू कॅन टेक द थ्राइस F2, कारण का 6 आले. मग आता तुम्हाला मी एका वाक्यात सांगतो, लक्षात येतंय का बघा, की व्हॉट इज द रेशो ऑफ हॅलोजन्स, व्हॉट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ हॅलोजन्स इन मोनोहालाइड्स ऑफ सल्फर. लक्षात आलं, मोनोहालाइड्स ऑफ सल्फर. तर मग बाळांनो काय येणार, 1:1, 1:2, 1:3. पण इथं हा ट्वाइस आलाय. लक्षात घ्या, बॅलन्सिंगला इकडं सल्फरच आहे. मग मी जर असं केलं असतं, जरा थोडंसं लक्षात येतंय का बघा, आपण जर इथं S2F2 आहे म्हणजे इथं आपल्याला 2च घ्यावे लागतील. त्यामुळे इकडचा रेशो जरा थोडासा समजून घ्या बाळांनो, इथं दोन्हीमध्ये आपण फसू शकतो. हा एक पॉइंट क्लिअर करा. ओके, आता याच्यामधले आपल्याला हे जे 2 आहेत कंपाऊंड्स, कोणतं, सल्फर टेट्राफ्लोराइड आणि सल्फर हेक्साफ्लोराइड, यांचं जनरली आपल्याला हायब्रिडायझेशन माहिती असावं हे लक्षात घ्या. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर, आपल्याला सिलेबसला झालेला आहे. इन लास्ट इयर यू कॅन स्टडी द केमिकल बॉन्डिंग and that one is nothing but the very very important concept, that is the hybridization. Okay, so what is the hybridization of sulfur in sulfur tetrafluoride, what is the hybridization of sulfur in sulfur hexafluoride, आणि आणखीन एक ऍड करतो, एका पॉइंट साठी लागणार आहे आपल्याला, हायब्रिडायझेशन ऑफ सल्फर इन सल्फर डायऑक्साइड. लक्षात येतंय का बघा बाळांनो. ओके, आता जरा थोडंसं क्लिअर करा. हे बघा, सल्फर टेट्राफ्लोराइड आहे. ऍक्च्युअली तुम्हाला तसं म्हटलं तर हायब्रिडायझेशनचा एक रूल आहे, आठवतोय का बघा, पाहिजे तर, हायब्रिडायझेशन इज इक्वल टू हाफ इंटू M प्लस V मायनस C प्लस A. डायरेक्ट तुम्ही हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करू शकता, आयनचं सुद्धा किंवा एखाद्या मोलिक्युलचं. M म्हणजे काय, तर दॅट वन इज नथिंग बट V प्लस M किंवा M प्लस V आहे. पाहिजे तर पहिल्यांदा V घेऊया, V प्लस M. V म्हणजे काय, तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन सेंट्रल ॲटम. M म्हणजे नंबर ऑफ मोनोव्हॅलंट, मोनोव्हॅलंट हा डायव्हॅलंट आहे कारण हा डबल बॉन्ड करतो. नंबर ऑफ मोनोव्हॅलंट ॲटम्स, मायनस C चार्ज ऑन कटायन, प्लस A चार्ज ऑन अनायन. म्हणजे अगदी साधं एक्झाम्पल तुम्हाला देतो, समजून चला, SF4 आहे. सल्फरच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, तर दॅट आर नथिंग बट द 6. का, तर सल्फर आहे, atomic number 16, neon completely fulfilled and electronic configuration is a 3s2 3p4. 6 electrons are present in valence shell, म्हणून मी V is equal to 6 घेतलं, प्लस M किती मोनोव्हॅलंट आहेत, 4, म्हणजे इथं 4 आलं. ओके, हा कटायन नाही, अनायन नाही, -0 प्लस 0 म्हणजेच हाफ इंटू 10 म्हणजेच किती आलं, 5. मग हायब्रिडायझेशन H इज इक्वल टू 5. मग तुम्ही म्हणाल हायब्रिडायझेशन कुठं आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, जर H इज इक्वल टू 2 तर हायब्रिडायझेशन जनरली SP. H इज इक्वल टू 3 हायब्रिडायझेशन SP2, 2 आणि 1 3. जर 4 आलं SP3, 5 आलं SP3D आणि 6 आलं SP3D2, 7 आलं SP3D3. याच्या पुढे तुमच्या सिलेबसला नाहीये. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला H ची व्हॅल्यू मिळाली. आता H इक्वल टू 5 आहे म्हणजे हायब्रिडायझेशन काय आलं पाहिजे, SP3D. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर इन सल्फर टेट्राफ्लोराइड, सल्फर कॅरीज विच हायब्रिडायझेशन, SP3D टाइप ऑफ हायब्रिडायझेशन. येतंय का बघूया आपण जरा थोडंसं. तुम्ही या टाइपनं सोडवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण थोडंसं मी डिटेलमध्ये जातो मुद्दामून, जरा थोडंसं क्लिअर करा बाळांनो. व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द सल्फर कॅन बी हॅव्हिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3s2 3p4. In 3D no any one electron is present. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता बघा, 3s2 both electrons are paired, 3p4 which having px py pz each contains one unpaired electron, then pairing can be carried out. Correct, 3p4. 3D याच्यामध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, 5, which are that one,
dxy dyz dxz dx2 y2 dz2 पाठ झाली पाहिजे, लक्षात घ्या. आता आपल्याला बघा सल्फर टेट्राफ्लोराइड आहे. मग माझ्या डोळ्यापुढे पटकन येत आहे, मध्ये काय असणार सल्फर, त्याच्या बाजूला 4 फ्लोरीन म्हणजे सल्फरला 4 बॉन्ड आहेत, 4 सिग्मा बॉन्ड आहेत, तर त्याच्याकडे 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजेत. इथं फक्त 2च अनपेअर्ड आहेत, म्हणजे हा 1 इलेक्ट्रॉन उचलला, मी आता पुढची स्टेट इथंच ऍडजस्ट करतोय, तो पुढे गेला. आले का 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, म्हणजे हायब्रिडायझेशन बाळांनो कोणतं आलं, हे बघा हे हायब्रिडायझेशन आलं. इट इज नथिंग बट द एस, then you can write here P3 and D. आलं का आपलं sp3D. When you can consider the sulfur in sulfur tetrafluoride having hybridization, sp3D type of hybridization. लक्षात घ्या, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, 11वीला आपल्याला झालेलं आहे बाळांनो. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता सल्फर हेक्साफ्लोराइड, एका मिनिटाचं काम आहे. सल्फर सेंटरला असणार आहे, ही लोन पेअर आहे बरं का, सल्फर टेट्राफ्लोराइड वर ही लोन पेअर असणार आहे, लक्षात घ्या इथं. ओके, आता सल्फर हेक्साफ्लोराइड आहे, सल्फर सेंटरला 6 फ्लोरीन आहेत, त्याला याचा अर्थ 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजे. आपल्याकडे 4च आहेत, म्हणजे हा उचलला इथं चान्स आहे ना, पुढे व्हॅकंट ऑर्बिटल आहे, हा इकडे गेला, 6च्या 6 अनपेअर्ड झाले. काय हायब्रिडेशन झालं, sp3 आणि d2. याचं हायब्रिडेशन कोणतं येणार आहे, तर दॅट वन इज नथिंग बट द सल्फर कॅन बी हॅव्हिंग sp3d2 टाइप ऑफ हायब्रिडायझेशन इन sf6. आणि मग बाळांनो याची जॉमेट्री जर तुम्ही घेतली तर 6 कॉर्नर्स आहेत, म्हणजे ऑक्टाहेड्रल जॉमेट्री येणार आहे. तिथं फसतं बरं का, हेक्सागोनल नाहीये, ऑक्टाहेड्रल आहे, कारण 8 फेसेस तिथं तयार होतात 6 कॉर्नरचे, म्हणजे याप्रमाणे आपल्याला माहिती असलं पाहिजे. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता नंबर नेक्स्ट वन अँड द इम्पॉर्टंट दिस वन, दॅट इज द हायब्रिडायझेशन ऑफ सल्फर इन सल्फर डायऑक्साइड. SO2 मधलं सल्फरचं हायब्रिडायझेशन पाहिजे. आता तो मॉलिक्यूल मी इथं लिहिला. व्हॉट इज द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ सल्फर इन सल्फर डायऑक्साइड. आता हे बघा, सल्फर इथं मध्ये आहे, 2 ऑक्सिजन आहेत, म्हणजे त्याला इकडं डबल बॉन्ड ऑक्सिजन, कारण ऑक्सिजनला 2 बॉन्ड असतात, इकडं डबल बॉन्ड ऑक्सिजन. लक्षात आलं बाळांनो. जर डबल बॉन्ड आहे तर आपल्या फटकन डोक्यात आलं पाहिजे, त्याच्यामधला एक असणार सिग्मा, एक असणार पाय बॉन्ड, इकडचा एक असणार सिग्मा, एक असणार आहे पाय बॉन्ड. कुठलाही सिग्मा कुठलाही पाय घ्या, काय प्रॉब्लेम नाही. ओके, आता असं जर झालं तर कसं येतंय आपण क्लिअर करूया. सपोज फॉर एक्झाम्पल इन सल्फर डायऑक्साइड व्हॉट हॅपन्स हियर, सल्फर हॅव्हिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3s2 3p4 3d0. इथपर्यंत कळलं. आता जरा थोडंसं लक्षात घ्या बाळांनो, जर सल्फर कॅन बी फॉर्म्स 4 बॉन्ड्स, हे 4 बॉन्ड तयार केलेत, तर सल्फर जवळ किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजेत, 4. लक्षात आलं, 4. आपल्या जवळ किती आहेत, 2. म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन इथून उचलायचा आणि हा पुढे द्यायचा. हा पहिला पॉइंट क्लिअर झाला. म्हणजे सल्फर जवळ आपल्याला 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मिळाले. पण आता मगाशी SF4 मध्ये सगळ्यांचं हायब्रिडायझेशन झालं होतं, पण जर तुम्ही इथं गेला तर सिग्मा बॉन्ड मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत दे कॅन बी पार्टिसिपेट इन हायब्रिडायझेशन, बट द formation of pi bond which can be carried out by lateral overlapping, आठवतंय का बघा, and that electrons does not participate in hybridization. पाय बॉन्ड मधले जे इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व होतात ते हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेत नाहीत. असं जर आपण म्हटलं तर मला सांगा, याच्यातले 2 इलेक्ट्रॉन सल्फरच्या हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेणार नाहीत. म्हणजे फक्त हायब्रिडायझेशन बाळांनो हे बघा इथपर्यंतच आलं. म्हणजे 1 S आणि 2 P, म्हणजे इथलं हायब्रिडायझेशन कोणतं आहे, sp2 हायब्रिडायझेशन इन विच सल्फर कॅरीज 1 लोन पेअर. म्हणजे समजून चला हा सल्फर आहे, याच्यावर 1 लोन पेअर. आता बघा हा इलेक्ट्रॉन म्हणजे इथं आलं त्याचं sp2 हायब्रिड ऑर्बिटल आणि ऑक्सिजनचं p ऑर्बिटल, कारण ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p4. In this one 2s2 both are paired. In 2p4 what happens here, px py pz and this one. So this electron with this sp2 hybrid orbital, that is the sp2p type of overlapping, and there is the formation of sigma bond between sulfur and oxygen. Similarly, this sp2 hybrid orbital of sulfur and then another oxygen, दुसरा ऑक्सिजन घेतोय मी. आता थोडक्यात ऍडजस्ट करतो. इथं लक्षात येतंय का बघा, हा ऑक्सिजनचा इथला इलेक्ट्रॉन, देयर इज द फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड बिटवीन सल्फर अँड ऑक्सिजन. हे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत, म्हणजे याचं sp2 हायब्रिड ऑर्बिटल आणि याचं p,
sp2p टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग. याचं sp2 हायब्रिड ऑर्बिटल, याचं p, sp2p टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग इन सिग्मा बॉन्ड. सीईटीला प्रश्न काढायचे म्हटले तर खूप भन्नाट निघतात, तुम्हाला मी खरं सांगतो. व्हॉट इज द टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग बिटवीन सल्फर अँड ऑक्सिजन इन SO2 मॉलिक्यूल? तुम्हाला एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणता पुस्तकात कुठं आहे, अरे झालंय तुम्हाला सगळं, हे माहिती पाहिजे. याचं sp2 हायब्रिड ऑर्बिटल आहे आणि याचं p, म्हणजे हा sp2p टाइप ऑफ ओव्हरलॅप आहे. लक्षात घ्या, 11वीला नुसतं SSPP आणि SP झालंय, तेवढंच नाही, ज्या ऑर्बिटलची इन्व्हॉल्वमेंट आहे ना तो त्याचा टाइप ऑफ ओव्हरलॅप येणार. ओके, आता नंबर नेक्स्ट. आता याचं अनहायब्रिडाइज ऑर्बिटल सल्फरचं कोणतं आहे? PZ. आणि या ऑक्सिजनचं अनहायब्रिडाइज ऑर्बिटल, हे ऑर्बिटल p, या दोघांचं लॅटरल ओव्हरलॅपिंग होईल. आता तुम्ही म्हणाल हा पण काय आहे? प्लस हाफ. हा प्लस हाफ, याच्यातली एकाच्या आपण काय करू शकतो? अपोजिट स्पिन करू शकतो ओव्हरलॅपिंगला. आणि दोघांच्या मधून इथं हा पायबॉन्ड तयार होईल. हा कोणता आला? p. हा पण p, आणि पायबॉन्ड तयार झाला, याला म्हणायचं p पाय ओव्हरलॅपिंग. हा शब्द लक्षात घ्या, p पाय ओव्हरलॅपिंग. ओके, आता नंबर नेक्स्ट. दुसऱ्या ऑक्सिजनचं p ऑर्बिटल लक्षात येत आहे आणि याचं d ऑर्बिटल. अपोजिट स्पिन घ्या, लक्षात घ्या, मी काढलेच हे पॅरलल म्हणून घेऊ नका, अपोजिट येणार आहे, समजून घ्या. तर इथं मात्र हा p आणि हा d आहे. इथं जो पायबॉन्ड तयार होईल तो हा p आणि d, याला म्हणायचं p पाय d पाय ओव्हरलॅपिंग. म्हणजे एका वाक्यात सांगू, ऑक्सिजनकडे फक्त p ऑर्बिटल आहे ना, तर ऑक्सिजन कॅन बी फॉर्म्स ओनली p पाय टाइप ऑफ बॉन्ड्स. ऑक्सिजन p पाय, हा पण p पाय. But rest member of the group number 16 elements, sulfur, selenium, tellurium, they can be forms p pi d pi type of overlapping. हा d pi, आणि यालाच ऑक्सिजन फक्त p pi करतोय, तर बाकीचे मेंबर्स p pi d pi करू शकतील. आणि that one is nothing but the anomalous behavior of oxygen. नेक्स्ट आर्टिकल येणार आहे अनॉमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन, त्याच्यामध्ये हा पॉइंट मला घ्यायचा आहे आणि तो मी डायरेक्ट सांगणार, तेवढ्यासाठी हा सगळा मी इथं व्याप केलेला आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून बाळांनो, आपल्याला सल्फर डायऑक्साइडचं काय आलं पाहिजे? हायब्रिडायझेशन. सो धिस वन इट इज नथिंग बट द रिएक्शन ऑफ हॅलोजन्स विथ ग्रुप नंबर 16 एलिमेंट्स. ओके, आता ग्रुप नंबर 17 विथ हॅलोजन्स म्हणजे यांच्यातच रिएक्शन करायची, ती मी नंतर घेतो. पहिल्यांदा ग्रुप नंबर 18 एलिमेंट्स घेतो, लक्षात घ्या, कारण तो पॉइंट आपल्याला म्हणजे भरपूर एक्सप्लेन करायचा आहे. आता ग्रुप नंबर 18 एलिमेंट्स घेतला तर विच आर दॅट वन? नंबर फर्स्ट वन इज द हेलियम, नेक्स्ट वन निऑन, देन यू कॅन से आर्गॉन, देन यू कॅन से क्रिप्टॉन, ओके, देन यू कॅन से झिनॉन, अँड लास्ट वन इज नथिंग बट द रेडॉन. आणि एकाच वाक्यात आपल्याला माहिती आहे की इनर्ट गॅसेस आर इनएक्टिव्ह एलिमेंट्स, देअरफॉर दे डज नॉट इझिली रिॲक्ट विथ हॅलोजन्स. बट हॅलोजन्स आर ऑल्सो मोर रिॲक्टिव्ह. का? तर दे कॅन बी हॅव्हिंग द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. फॉर एक्झाम्पल फ्लोरीन, इट इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियडिक टेबल. सगळ्यात जास्त बॉस कोण आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या बाबतीमध्ये? फ्लोरीन आहे, लक्षात घ्या बाळांनो. आणि म्हणून याच्यामध्ये जनरली क्रिप्टॉन आणि झिनॉन ही दोन एलिमेंट आहेत का नाही, ते काय करतात तर फ्लोरीन बरोबर रिॲक्ट होऊन तुम्हाला काय मिळतात? त्यांची फ्लोराइड्स. जनरली झिनॉन वर जास्त लक्ष द्या. When the xenon can be reacts with fluorine, there is a formation of xenon difluoride. Okay, then you can say xenon can be reacts with fluorine, it can be forms its tetrafluoride, xenon tetrafluoride, like that one. या xenon hexafluoride is also formed. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे बाळांनो. थोडक्यात कसं आहे तर सपोज फॉर एक्झाम्पल when you can consider here the xenon can be reacts with fluorine, at that time there is a formation of xenon difluoride, and at that time you can take the temperature at about the 673 Kelvin at about the 1 atmospheric pressure. आता इथं XeF2 आहे, संपलं काम, आहे असं बॅलन्सिंग होईल. XeF4 झालं, इथं टॉईस येईल. झिनॉन हेक्साफ्लोराइड इथं थ्राईस घ्या. थोडक्यात एका वाक्यात सांगतो की झिनॉन कॅन बी रिॲक्ट विथ फ्लोरीन, जनरली फ्लोराइड्स घ्या, कारण फ्लोरीन इज द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. जनरली क्लोराइड बरोबर रिॲक्शन नाहीये बाळांनो, आणि म्हणून झिनॉन प्लस फ्लोरीन इट कॅन बी फ्रॉम झिनॉन डायफ्लोराइड, झिनॉन टेट्राफ्लोराइड, या यू कॅन से झिनॉन hexafluoride. Okay, so this one it is the reaction of group number 18 elements with halogens. आता महत्वाचा पॉइंट आहे तो पहिल्यांदा मी थोडक्यात सांगतो आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मात्र तुम्हाला मी तो एकदम डिटेल मध्ये घेणार आहे.
and that one is nothing but the reactivity of halogens with halogens. म्हणजे ग्रुप नंबर 17 एलिमेंट्स विथ हॅलोजन्स, त्यांनाच आपण हॅलोजन्स म्हणतोय. आता गमत काय होते, हॅलोजन मध्ये जर का रिॲक्शन केली, तुम्ही जर फ्लोरीन घेतला तर तुम्हाला माहिती आहे फ्लोरीन तयार होते. क्लोरीन घेतला Cl2, ब्रोमीन Br2, इकडं आयोडीन. पण इथं एकच फ्लोरीन आहे, म्हणजे फ्लोरीन एकच एलिमेंट आहे. इथं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहे. पण जर मी फ्लोरीन आणि क्लोरीनची रिॲक्शन केली तर फ्लोराईड तयार होईल. क्लोरीन आणि ब्रोमीनची रिॲक्शन केली तर क्लोराईड तयार होईल. लक्षात घ्या. ब्रोमीन आणि आयोडीनची रिॲक्शन केली तर ब्रोमाइड तयार होईल. का तर इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम व्हॉट आय से हियर, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजेस. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह फ्लोरीन आहे, म्हणजे इथं फ्लोराईडच मिळणार. त्याच्यापेक्षा कमी क्लोरीन आहे. आता एका वाक्यात सांगतो, क्लोरीन फ्लोरीन केलं फ्लोराईड, ब्रोमीन फ्लोरीन केलं फ्लोराईड, आयोडीन फ्लोरीन केलं फ्लोराईड. लक्षात घ्या. पण जर का मी ब्रोमीन आणि क्लोरीन केलं क्लोराईड, आयोडीन आणि क्लोरीन केलं क्लोराईड, आयोडीन आणि ब्रोमीन केलं ब्रोमाइड, आयोडाइड मला मिळणार नाही. इथं एमसीक्यू आहे. म्हणजे when you can consider here in the reaction with halogens, हॅलोजन मध्ये जी रिॲक्शन होते आणि जी कंपाऊंड्स तयार होतात का नाही त्यांना म्हणायचं इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. दॅट आर कॉल्ड ॲज इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. विच इज meaning of that one? Inter means between two different halogens. When you can carry out the reaction, at that time the compounds can be formed. They are called as the interhalogen. For example, chlorine fluorine मला मिळेल क्लोरीन मोनोफ्लोराइड, क्लोरीन आणि फ्लोरिनाइड मला मिळेल क्लोरीन ट्रायफ्लोराइड, लाईक दॅट वन. ब्रोमीन आणि फ्लोरिनाइड कदाचित मला मिळेल ब्रोमीन फ्लोराइड किंवा ब्रोमीन ट्रायफ्लोराइड किंवा कदाचित ब्रोमीन पेंटाफ्लोराइड. इथं सुद्धा मला क्लोरीन पेंटाफ्लोराइड मिळतंय. लक्षात घ्या. ब्रोमीन आणि आपण ही घेतलं फ्लोरीन घेतलं, आयोडीन आणि फ्लोरीन आहे, कदाचित मला समजून चला काय मिळेल आयोडीन हेप्टाफ्लोराइड. हे सगळं मी इकडून वर गेलो. आता समजून चला मी जर का यांच्या बरोबर घेतली ब्रोमीन आणि क्लोरीन तर मला मिळेल कदाचित ब्रोमीन ट्रायक्लोराइड. आयोडीन आणि क्लोरीन घेतलं तर मला मिळतं आयोडीन ट्रायक्लोराइड. समजून चला मी आयोडीन आणि ब्रोमीन घेतलं तर मला ब्रोमाइड मिळणार आहे, म्हणजे इथं मला समजून चला IBr3 आयोडीन ट्रायब्रोमाइड मिळेल. म्हणजे ही जी कंपाऊंड आहेत का नाही या कंपाऊंड्सना बाळांनो काय म्हणायचं इंटर हॅलोजन. इंटर म्हणजे दोन वेगवेगळे, हॅलोजन्स आले का, दोन वेगवेगळे हॅलोजन्स. लक्षात घ्या. सो दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. ओके. आणि इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आर क्लासिफाईड इनटू विच टाइप्स? नंबर फर्स्ट वन X dash, नंबर सेकंड X dash 3, नंबर नेक्स्ट X dash 5. खूप सोपं आहे, लक्षात येईल बघा. नंबर नेक्स्ट X dash 7. म्हणजे ही चार टाईपची कंपाऊंड आहेत. आता कुठलं कुठं बसेल कळतंय ना आपल्याला. हा X dash मध्ये गेला, हा X dash 3 मध्ये गेला, हा X dash 5 मध्ये गेला, हा X dash 7 मध्ये गेला. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, याच्यातला जो X आहे का नाही हा असणार आहे तुमचा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हे लक्षात घ्या, खूप सोपं आहे. आणि X डॅश तो असणार आहे का नाही तो असणार आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता कळतंय का बघा. मग आता एका वाक्यात सांगतो बाळांनो, वरून खाली आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते तर आयोडीन प्लस क्लोरीन केलं तर तुम्हाला आयोडाइड नाही मिळणार, काय मिळणार क्लोराइड मिळणार आहे. ब्रोमीन प्लस फ्लोरीन केलं काय मिळणार फ्लोराइड मिळणार आहे. ब्रोमीन पॉझिटिव्ह दाखवेल, म्हणजे तुम्हाला हा जो X आहे का नाही हा पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे आणि हा जो X डॅश आहे ना तो तुम्हाला निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे. लक्ष देताय का बघा. आणि म्हणून मी परत एक शेवटचं सेंटेन्स वापरतो आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंटर हॅलोजन कंपाऊंड्स डिटेलमध्ये घेतो. दॅट वन इज नथिंग बट इन इंटर हॅलोजन कंपाऊंड्स यू कॅन फॉर्म फ्लोराइड, क्लोराइड, ब्रोमाइड, बट यू डज नॉट फॉर्म देअर आयोडाइड्स. म्हणजे आयोडाइड इज ऑलवेज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह विच कॅन बी ऑल्सो शोज ओनली
positive oxidation state in interhalogen compounds, while the fluorine can be shows negative -1 oxidation state. लक्षात येतंय का बाळांनो? बघा, म्हणजे याप्रमाणे तुम्हाला हे माहिती पाहिजे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंटरहॅलोजन कंपाऊंड्स डिटेलमध्ये घेऊया. ओके, थँक्यू व्हेरी मच.